हमारे घरे मोठ्याचे रंगीत भागाचे हमारे रंगीत भागाचे माताया भारे जाताने माता भारे जाताने यावर माझे गेल्याचे यावर माझे गेल्याचे जोडीच्या देवाने हुपरी माला टोळ विरोबाची गादी निर्माण केली पहिल्या सती धर्माला गाव भांजी देवाला देव भांजी हुपरी गावाला रे बाबा त्या धुलगावच्या शिवराच्या वेळेला गड घोड्याचं देव स्वर झाले अरे कवनी धुलावडवत देवांची स्वारी निघून झाली होती मावळच्या बाजूला त्या वेळेला जाता बी जाता निघून जोडीचं देव निघून गेलं या तळंगे गावाला काय प्रकार घडला त्या ठिकाण्याला जाता बी जाता देवांची स्वारी निघून झाली होती देवा बिराबाच्या वारूचा पाय घसरला रे बाबा त्या उतारा खाड्याला त्या वेळेला दोन भावाने काय विचार केला या तळंगे गावाला पाय घसरला म्हणून घोडगिरी गादी निर्माण केली होती रे बाबा तळंगे गावाला त्या वेळेला येऊन नांदल गावाला गाव बंदल या तळंगे गावाला अशी गादी निर्माण केली देवांची स्वारी निघून चालली होती रे बाबा मावळच्या बाजूला देव बिरापा घोड्यावर देव विठला गरडावर कंगणी धुळा उडवत निघून चालली होती रे देवांची स्वारी मावळच्या बाजूला त्या निघून चाललं निघून चाललं मार्गाला लागलं मार्गाला लागलं चालू लागले
म्हणून गाव सोडलं त्या ठिकाणाला ए, जाता बी जाता रंगीत भाल्याचं घर वड्याचं द्याव निघून कुठे गेले अरे गोकुळ शिरगाव गावाला त्या उत्तर खड्याला देवांची स्वारी निघून गेली रे बाबा त्या वेळेला. काडापाच्या मठाला काडापाच्या मठाला नव माग गेल्यात नव माग गेल्यात पुढे पडलं जीवाला पुढे पडलं जीवाला धुडी राजा देवाला माझ्या धुडी राजा देवाला काडापाच्या मठाला काडापाच्या मठाला आमचार दोघांचा आमचार दोघांचा वादळ होणार वादळ होणार ह्याबी बाबा गावाला ह्याबी बाबा रे गावाला केला मनाला केला धनाला काडापाचा मटगा काडापाचा मटगा देवानिया सोडेला सोडेला देवानिया सोडेला सोडेला आते ताले तेरी तेरी तेरा आते ताले तेरी तेरी तेरा धुडीच्या देवाने काडापाच्या मठावर ध्यान निघून गेले. बघा देव निघून गेलं होतं काडापाच्या मठावर. अरे देवा बिराबाचा रे बाबा वारू निघून गेला खरं वारूचा पाय ठेवायला जागा नव्हता रे बाबा त्या वेळेला. 360 पिंड्या होत्या त्या काडापाच्या मठाला रे बाबा त्या वेळेला. दोन भावांनी मनाचा विचार केला काय म्हणतात एकमेकाला ह्या काडापाच्या मठाला. बघा आम्ही आलो काडापाच्या मठाला. बघा पाय ठेवायला सुद्धा जागा नाही रे बाबा. मोरचा पुढा देवाने माग फिरून आणि द्यावं लागलं रे बाबा बोलायला. कोलवडी झाली खायली अंगाला आणि आम्ही आलो वैली अंगाला त्या वेळेला. बघा देवाने मोरचा पुढा माघारी केला. देवांची सॉरी जाता बी जाता धुडीच देव निघून गेले या गोकुळ शिरगाव गावाला. शिरगाव गावाला देवांची स्वारी निघून चालली होती रे वड्याच्या दंडाने त्या वेळेला. अरे वर मान्यवाद नाही शंकर पार्वतीचं इमाना चाललं होतं रे बाबा त्या वेळेला. बघा शंकर पार्वती लागली होती आपल्या मालकाला बोलायला. मान्यवाद ना कोणतरी देव चालल्यात रे बाबा आपलं इमान इथं उतरलं पाहिजे त्या वेळेला. ऐकून घेतले उत्तर भोळ्या जेव्हा शंकरानं त्या वेळेला या उभयताचा जोडा जोडीच्या देवांच्या जवळ जाऊन उतरला वड्याच्या दरडाला. उतरला तसं रे बाबा विठ्ठल देवाचं भोळ्या देवशंकरांनी पार्वती रे बाबा गुज गोष्टी बोलले. इमान हुबाईची जोडी निघून गेली. देववीरा पा लागला बोलायला. जमखंडी भागात नाही करवीर काशीला आम्ही आलो. सर्व गाड्या माझ्या केल्या. हे देवा तुझी गादी कुठं नाही का केलं त्या वेळेला. दादा दादा म्हणतो दादा दादा म्हणतो पंढरीच्या
तुझ्या बाबा नावाचे तुझ्या बाबा नावाचे अरे माझी पाहिजे करायला करायला शिरे गाव गावाला गावाला गोकुळचा किसनात गोकुळचा किसनात म्हणतील या गावाला गावाला म्हणतील या गावाला गावाला नंदन गावाला आवड भंजन देवाला गोकुळच्या गाव गावाला वड्याच्या धरडाला बघा देवा बिरापा लागला होता बोलायला वड्याच्या झाडाला गादी थापण केली पाहिजे आपण रे बाबा गोकुळ कृष्णाची गादी थापण केली त्या वड्याच्या काताला त्या वेळेला कृष्णाची गादी थापण केली त्या वड्याच्या काताला त्या वेळेला या गोकुळच्या गाव गावाला शंकर पार्वतीच्या साक्षीनं श्री कृष्णाची गादी स्थापन केली गोकुळच्या गाव गावाला वड्याच्या धरडाला बघा गाव भांजे देवाला देव भांजे गावाला रे बाबा त्या गोकुळ शिरगाव गावाला त्या वेळेला देवांची स्वारी निघून चालली होती रे बाबा मोठ्या बाजूला त्या वेळेला गाव गावाला गाव घोड्याच्या मागावला गरे घोड्याच्या मागावला म्हणतो या
दूध किडा आणल्या दूध किडा पिऊन पुढया जावावगा पिऊन पुढया जावावगा आलाया जीवानागा आलाया जीवानागा गोरियाच्या देवानागा गोरियाच्या देवानागा जुडीच्या देवाने गोकुळ शिरगाव गाव सोडलं त्या ठिकाण्याला घोड्याचं पांड्या वारूच द्याव कंगणी धुलावड वजा निघून चालव तर बाबाच्या वेळेला जोडीचं देव निघून आलं ह्या तामगावच्या रानाला बघा 11 महिने संसार केलं होतं त्या पुत्रच्या धनगराच्या बाळाने 12व्या महिन्यात अरे घोड्याचा माग धरत दूध घेऊन आलं होतं तामगावच्या माळाला देवांची स्वारी निघून चालली होती भोरल्या बाजूला देवा देवा म्हणून हाकाळी लागलं होतं मारायला या जोडीच्या देवाने गरड घोड्याच्या लगामे ओढून धरल्या तामगावच्या कुडीला बघा मागे ठेवून मग त्याचं धनगराचं पोरग दूध घेऊन लागले बरे का पळायला तामगावच्या माळाला जोडीचं देवाने जे हेगड्याचं म्हणजे बुधनुरचं धनगराचं बाळ दाटपल्लीनं तामगावच्या माळाला त्या वेळेला या जोडीच्या देवाने या बुधनूरच्या बाळाला दुसरं दूध पाजलं तामगावच्या माळाला बघा दुधाची घागरा खाली धरला ठेवली खांद्यावर लपट बोता रे बाबा हात लावतो त्या माळाला जोडीचं देव बसलं होतं त्या घोंगड्यावर बघा दुसरं दूध बाळा लागलं होतं जोडीच्या देवासनी पाजाला त्या वेळेला जोडीचं देव दूध पिऊन हरपत तिरपती झालं या अमृताच्या दाडाने काय आशीर्वाद दिला या बुद्धूरच्या बाळाला हे बाळा सांगतोय कुणी गेले तू दुसरं दूध आम्हाला तू पाजलास रे तामगावच्या माळाला आधी खुंची तापण करायची रे बाळा त्या वेळेला या तामगावच्या रानाला इंगाजी सुलतान हेडी प्रधानमंत्री म्हणून या बाळाला आशीर्वाद दिला त्या ठिकाणाला बघा गादी स्थापन केली रे गाव म्हणजे देवाला देव म्हणजे गावाला तामगाव गावाला त्या वेळेला वर्षाच्या नेमाला कारखान म्हणून सण साजरा करतील ह्या तामगाव गावाला असं लागलं होतं रे देव बोलायला रे एकमेकाला त्या वेळेला गाव दिले सोडून गा गाव दिले सोडून गा गाव झाले निघून गा गाव झाले निघून गा बाजूला बाजूला गा देवाने काय केलं या जोडीच्या देवाने तळ टाकला गावाच्या वैली अंगाला रे बाबाच्या वसगडे गावाला जोडीचं देव रे बाबा चालून भागून चिडून आलेले ज्या वैलीचं रासेन झालं त्या वसगडे गावाला 3 दिवसाचा काल निघून गेला रे बाबा त्या वसगडे गावाला त्या वेळेला दोन भावांचा काय विचार चालू झाला या वसगडे गावाला यावर का उठून बसलं आणि लागलं होतं मोर नजर टाकायला देव बिरापा म्हणजे हे दादा विठ्ठला सांगतो ऐकून घे गा आमचा काय सगळे गावाला तरुण पायी होणार नाही रे बाबा त्या वेळेला मोर मारुडा लागलाय दिसायला त्या वेळेला आणि बरे इथं जागा आमचा हाया इथं काय आमचा रहिवास होणार नाही म्हणून बरं का देवाने विचार केला रे बाबा खड मेका उपडल्या
अरे या सगळ्या गावाला गादी कोणची थापण केली रे बाबा त्या वेळेला मरड्याने बिरोबागा मरड्याने बिरोबागा गादी केली नमनगा गादी केली जानीच्या बेड लागा जानीच्या बेड लागा आवडले सोडूले गा आवडले सोडूले गा बघा गादी थापण गेली व सगळे गावाला मोरड्यान बिरुबाची गादीला थापण गेली व सगळे गावाला गाव भांजी देवाला देव भांजी व सगळे गावाला त्या वेळेला मध्यानीच्या वेळेला जुडीच्या देवानी व सगळे गाव सोडलं त्या ठिकाण्याला गाव निघून चाललं रे उगाव त्या बाजून त्या वेळेला अरे जाता बी जाता देवांची वाकड्या तिकड्या पाणीने देवांची स्वारी कुठं निघून गेली रे बाबा त्या वेळेला कलाटीच्या वाडीला देवांची स्वारी निघून गेली त्या वेळेला बजरंग बलीची गादी निर्माण केली या गावाला बघा कलाटी हुदीचा आलाटी देवानी निर्माण केली त्या बजरंगाच्या मंदिर बाबा थापण केलं त्या आलाट वाडीला त्या वेळेला जुडियाच बघा द्यावरा जुडिया बघा ताडले बाबा खायच्या बघा बारूने पंचगंगा बघा काटाने पंचगंगा बघा काटाने उदयाया बघा हाताने फुलवाडी बघा नगराला फुलवाडी बघा नगराला आई झालं बघा नवाले आई झालं बघा नवाले जुडीचं देवरे बाबा निघून चाललं ह्या पंचगंगा नदी काठात त्या ठिकाणाला बघा पंचगंगेच्या काठाला निघून गेलं रे बाबा जुडीचं देव विचार लागलं होतं करायला दोन नदीचा संगम झाला या कोलवडी नगराला रे पंचगंगेच्या काठाला गादी कोणची स्थापन करायची शंकेश्वराची गादी स्थापन करायची या पंचगंगेच्या काठाला त्या वेळेला जुडीच्या देवांच्या साक्षीनं संकेश्वराची गादी निर्माण केली गावा खायल्या बाजूला अरे पंचगंगा झाली होती डाव्या हाताला कोलवडी झाली होती उजव्या हाताला देवांची स्वारी रे कोलवडी नगराला उजव्या हातानं लागलं होतं रे देव प्रवेश करायला बाबा रे त्या वेळेला जुडीचं देव निघून आला या गावा कोलवाडीला गावा खायल्या बाजूला काय चुकून झाला जुडीच्या देवाची त्या ठिकाण्याला अरे देवा विरापाच्या वारून किकळी मारली रे बाबा अरे देवा विठ्ठलाच्या घरडानं चिवचिवा केला देव विरापा जागच्या जाग्याला वारू उभा केला देवा विठ्ठलाला लागला होता बोलायला हे दादा विठ्ठला चुकून चांगला झाला या कोलवडीत आपण आले माझ्या घोड्यानं उजवा पाय उचलला तुझ्या घरडाने रे बाबा चिवचिवा केला त्या वेळेला कोलवाडी बघाया नगराला कोलवाडी बघाया नगराला पहिला किर चुकून झालाया पहिला किर चुकून झालाया तुगाजन बघाया भावाचा तुगाजन बघाया भावाचा विचार काही हो चालेला विचार गा काही हो चालेला
बघा अरे जोडीचं जेव्हा लागलं होतं बोलायला हे दादा विठला सुकून चांगला झाला या गादी आपण निर्माण केली पाहिजे कोलवडी शिवला त्या वेळेला म्हणून हे गावाकडल्या बाजूला जोडीच्या देवाने थळ पांढर निर्माण केली त्या ठिकाणी बघा आला. कसा मान दिला रे बाबा थळ पांढरीला दैवात 3 वेळाचा नारू रे बाबा उजवती लावायची असा मान दिला तर त्या थळ पांढरीला त्या वेळेला बघा मान पांढऱ्याचा दिला देवांची स्वारी उजव्या हाताने कोलवडी नगराला प्रवेश केला. अरे वडे तोरण्या माळाला, वडे तोरण्या माळाला. या घोड्याच घोड्याच रंगीत या भाल्याच भाल्याच यावं माझं आल्यात यावं माझं आल्यात घोटण्याच्या माळाला माळाला घोटण्याच्या माळाला माळाला घोडीराच्या देवाला तुला चुकून झाला या बिरू दोघाला चुकून चांगला झाला या दोघाजण भावांचा विचार काही झाला आम्ही हित राहायचं आम्ही हित राहायचं वास करायचा वास करायचा बघा देवांची स्वारी निघून आली रे बाबा खडकाच्या माळाला देवा बिराबाच्या घोड्याने टिकळी मारायला देवा विठ्ठलाच्या गरडाने चिवचिव केलं त्या वेळेला कसा बसला माझ्याकडे आवाज आला ओढी केला डबल शब्द की घ्या त्याची आरती जरा भरायची वेगळी